5वा श्लोक. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. नहि कश्चित्, कच्या खाली आघात, शीच्या खाली आघात, क्षणमपि जातु तिष्ठत्य, तीच्या खाली आघात, ष्ठच्या खाली आघात, कर्मकृत, कच्या खाली आघात. पुन्हा एकदा बघा. कार्यते ह्यवशः कर्म, कच्या खाली आघात, सर्व, सच्या खाली आघात, प्रकृती जैर्गुणैः, इथं काही नाही. नहि कश्चित्, कच्या खाली आघात, ष्टीच्या खाली आघात, जातु तिष्ठत्य, तीच्या खाली आघात, ष्ठच्या खाली आघात, कच्या खाली आघात, कार्यते यवशः कर्म, कच्या खाली आघात, सर्व, सच्या खाली आघात, प्रकृती जैर्गुणैः. नहि कश्चित् क्षणमपि, नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, जातु तिष्ठत्य कर्मकृत. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म, कार्यते ह्यवशः कर्म, सर्वः प्रकृतिजैर्गुणैः, सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कार्यते ह्यवशः कर्म, सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवशः कर्म, सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. गीताई. कर्मावेण कधी कोणी नराहे क्षणमात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करितातची. अन्वयार्थ बघा. ही कश्चित जातु क्षणम अपि अकर्मकृत न तिष्ठती. कारण म्हणजे भगवंत जे सांगतात की कोणीही म्हणजे मागच्या श्लोकाचा संदर्भ याच्यामध्ये आहे की केवळ कर्माचा त्याग करून कोणी आत्मसिद्धी प्राप्त करू शकत नाही. कारण कश्चित जातु क्षणम अपि अकर्मकृत न तिष्ठती. कोणीही केव्हाही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कश्चित म्हणजे कोणीही, क्षणम अपि क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. ही सर्व प्रकृतिजैः गुणैः अवशः कर्म कार्यते. कारण सगळे जण कसे आहेत तर प्रकृतीजन्य गुणांनी पराधीन होऊन कर्म करतात. म्हणजे कोणीही केव्हाही क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण सगळेजण कसे आहेत, प्रकृतीजन्य गुणांनी पराधीन झालेले आहेत आणि म्हणून ते कर्म करत असतात. गुणांनी पराधीन होऊन कर्म करत असतात. म्हणजे कुठल्याही मार्गाने जरी गेलात, साधक कोणत्याही मार्ग, कर्मयोगी असू दे, ज्ञानयोगी असू दे, भक्तियोगी असू दे, कोणत्याही मार्गाने जाणारा साधक कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. हे भगवंत इथे सांगतात. कश्चित, कोणीही, म्हणजे तो ज्ञानी असो, अज्ञानी असो, श्रद्धाळू असो, अश्रद्धाळू असो, स्त्री असो, पुरुष, कुठलाही भेदच नाही. प्रत्येक मनुष्य म्हणजे कश्चित म्हणजे कोणी याच्या अर्थाने. आणि जातू म्हणजे कोणत्याही अवस्थेमध्ये, जागृतीमध्ये असेल, सुषुप्तीमध्ये असेल, स्वप्नावस्थेत असेल, क्षणभर देखील कर्मा वाचून मनुष्य राहू शकत नाही. जागृतीत माहितीये, सुषुप्ती स्वप्नात कुठे कर्म करतो, होतात ना श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण, चालूच आहेत ना क्रिया. या सगळी क्रिया चालूच असतात. म्हणून म्हटलंय की कुठल्याही अवस्थेमध्ये मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. का? अवशः म्हणजे प्रकृतीला परवश झाल्यामुळे, तो प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे त्याला कर्म हे करावंच लागतं. आणि ही प्रकृती कशी आहे तर ती त्रिगुणात्मक आहे. सत्व, रज आणि तम याचा वारंवार आता गीतेमध्ये सारखा उल्लेख येणार की सत्व आणि रज तम तीनही गुण आहेत. त्याच्यामध्ये असा बॅलन्स नसतो, सारखी कमी जास्त होत असतात. कधी रजोगुण वाढतो, कधी सत्वगुण वाढतो, कधी तमोगुण वाढतो आणि त्यामुळे सतत हालचाल आहे. ही सगळी जे कमी जास्त आहे ना, ही सगळी हालचाल त्याच्यामुळे. ही प्रकृती गतिमान आहे, चल आहे आणि त्यामुळे हेच प्रकृतीचं म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये कर्म ही घडतच असतात आणि आपण सगळे त्या प्रकृतीचा, त्या सृष्टीचा हिस्सा आहोत. त्यामुळे कोणीही
भगवंत असं म्हणतात की प्रकृती परवश असल्यामुळे कर्म हे करावेच लागते. म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटतं कर्म म्हणजे शरीराने केलेली कर्म. पण गीता आहे, मगाशी मी म्हंटल तसं की गीता ही प्रत्येक गोष्टीला कर्म म्हणते. काया वाचा मने, तीनही गोष्टींना गीता काय म्हणते, या सगळ्या क्रियांना कर्म मानलेले. शरीर वांग मनोभिर यत् कार्य प्रारभते नरः, 18व्या अध्यायातला श्लोक आहे की प्रत्येक कर्म हे असं आहे, शरीराचं, मनाचं, वाचेचं हे कर्म आहे आणि ही कर्म सतत घडत असतात. मगाशी म्हटलं सर ते आपल्या हातात आहे का रक्ताभिसरण, श्वासोच्छ्वास, चयापचय क्रिया आपण ज्याला म्हणतो ते, किंवा हाताची नखं वाढणं, केस वाढणं, शरीरातल्या लाखो पेशी मरतात आणि पुन्हा निर्माण होतात. हे सगळं काही नाही, ही सगळी प्रकृतीची कर्म आहे, ती होत राहतात. जसं शरीरात तसं सृष्टीमध्ये पण आहे. ही सगळी काय ही कर्म सतत चालू असतात. म्हणजे जसं आपण नोकरी करतो, आपण स्वयंपाक करतो, आपण व्यापार करतो, ही सगळी काय आहेत, ही सगळी कर्म आहेत. मग खाणं पिणं, उठणं बसणं झोपणं हे सुद्धा काय आहे, ही सुद्धा कर्मच आहे. विचार करणं, चिंतन करणं, मनन करणं, सगळ्याला कर्म म्हटलं. म्हणजे या सगळ्या शरीराकडून होणाऱ्या क्रियाच आहेत, मनाकडून होणाऱ्या क्रिया आहेत, बुद्धीकडून होणाऱ्या क्रिया आहेत. मग ज्ञानेश्वर असं म्हणतात, जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसे असे. म्हणजे जोपर्यंत प्रकृतीचं अधिष्ठान आहे, म्हणजे आपलं पंचमहाभूत शरीर जोपर्यंत आपण त्या शरीरामध्ये आहात, पंचमहाभूतांनी बनलेल्या शरीरामध्ये जोपर्यंत आपण राहतो, तोपर्यंत सांडी मांडी हे अज्ञान. म्हणजे काय, मी कर्म करीन, मी कर्म सोडीन असं म्हणणं हे अडाणीपणाचं आहे, असं ज्ञानेश्वर म्हणतात. कारण ते तुमच्या हातात आहे का? काही क्रिया जे चेष्टा ते गुणाधीन आपैसे असे. म्हणजे या सगळ्या क्रिया देहाकडनं होतच राहतात का? त्या गुणाधीन आहेत, सत्व रज तम. या गुणांमुळे या ही कर्म स्वाभाविकपणे होतच राहतात. कानांनी ऐकण्याची क्रिया होतच राहते का? फक्त कुठे आपण काय बंधन घालू शकतो, काय ऐकायचं आणि काय ऐकायचं नाही किंवा सोडून द्यायचं हे आपल्या हातात आहे. पण कान ऐकतच राहतात, डोळे पाहतच राहतात, हे सगळं हे श्वासोच्छ्वास चालूच राहतो. कारण ते सगळं भगवंत काय म्हणतात की हे सगळं गुणांची क्रिया आहे, ती होतच राहते. हे म्हणजे कसं आहे, तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर दृष्टांत देतात. देखे रथी आरुढीचे मग निश्चळा पैसीजे, तरी चला होऊन हिंडीजे परतंत्रा. म्हणजे रथावर चढून बसलो, अगदी निश्चल बसलो, न हालता बसलो, तरी सुद्धा रथ चालला की त्याच्याबरोबर आपण चालतोच. मग आता पूर्वीच्या काळी रथाचं उदाहरण आहे, आता विमानाचं उदाहरण घ्या. मी विमानात बसले, काही करत नाही, नुसती बसलीये. अहो पण विमानाने उड्डाण केलं की मी चाललेच ना या गावावर दुसऱ्या गावाला, मी काही केलं नाही. पण त्या विमानाच्या बरोबर ती क्रिया घडलीये ना, ती तिथे सांगतात. हे कसं आहे, अजून एक दृष्टांत बघा. का उचललेले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निश्चेष्ट आकाशे परिभ्रमे. याचा अर्थ काय की वायूच्या झोतामुळे पाचोळा कसा आहे, जमिनीवरून वर उडतो. मग तो स्वतः काय प्रयत्न करतो, वाळलेलं पान स्वतः काही करत नाही, पडून राहिलेलंच जमिनीवर. वारा आला की ते निष्पर आहे, कसं आहे की ते पाचोळा झालेलं पान वाऱ्याबरोबर वर उडतं आणि भिरभिर फिरत राहतं. ते स्वतः काय करतात, ते काहीही करत नाही. तसं भगवंत म्हणतात की जरी तुम्ही म्हणलात मी कर्म करणार नाही, तरी ते कर्म प्रकृतीकडनं केलं जातं. ही त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ती तुमच्याकडनं ते कर्म केलं जातं. म्हणजे जरी आत्मज्ञानी जरी असला तरी त्याला सुद्धा देह आहे, म्हणून त्याला भूक ही लागतेच, आणि म्हणून त्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळी ही कर्म करावीच लागतात. म्हणून संगू जव प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणती तयांचा आग्रहोची उरे. म्हणजे काय, जोपर्यंत प्रकृतीचा संग आहे, जोपर्यंत आपण देह धारण केलेला आहे, तोपर्यंत कर्म सोडता येत नाही. आज हे स्पष्ट दिसत असताना ज्ञानेश्वर असं म्हणतात, म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत असं म्हणतात की आम्ही कर्माचा त्याग करू. असं म्हणणं म्हणजे काय आहे, आग्रहोची उरे. हा आग्रहीपणा म्हणजे हा मूर्खपणा आहे, की आम्ही कर्म सोडलं असं म्हणणं हा मूर्खपणा आहे. कर्मेंद्रिया आणि संयम्य,
कर्मेंद्रियाणि क चकल्याघात, कर्मेंद्रियाणि संयम्य य चकल्याघात, य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा ई चकल्याघात, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार मी चकल्याघात, मिथ्याचारस विसर्गाचा स उच्यते उ चकल्याघात, कर्मेंद्रियाणि क चकल्याघात, संयम्य य चकल्याघात, य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान ई चकल्याघात, विमूढात्मा मिथ्याचार मी चकल्याघात, विसर्गाचा मिथ्याचारस स उच्यते उ चकल्याघात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, य आस्ते मनसा स्मरन्, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते, मिथ्याचारस उच्यते, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. गीताई बघा. इंद्रिये करीती कर्म मूढत्यांस चिरोधुनी, राहतो भोग चिंतूनी तो मिथ्याचार बोलिला. अन्वयार्थ, जो विमूढात्मा कर्मेंद्रियाणि संयम्य, यह विमूढात्मा कर्मेंद्रियाणि संयम्य मनसा इंद्रियार्थान् स्मरन् आस्ते सः मिथ्याचारः उच्यते. म्हणजे जो विमूढात्मा, जो मूर्ख किंवा मूढ मतीचा मनुष्य आहे, कर्मेंद्रियाणि संयम्य, तो कर्मेंद्रियांना हट्टाने आवरून संयमन करून मनसा इंद्रियां स्मरण असते, मनामध्ये इंद्रियांच्या विषयांचं स्मरण करत, चिंतन करत असतो, सहा मिथ्याचार उच्यते. तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. जो मनुष्य म्हणजे मूर्ख मनुष्य, याला शब्द वापरला विधेयात्मा, विमूढात्मा. जो असा मूर्ख मनुष्य आहे, मूढमती आहे, तो कर्मेंद्रियांना हट्टाने आवरून धरून मनामध्ये इंद्रियांच्या विषयांचं चिंतन करत असतो, तो दांभिक म्हटला जातो. तर इथे शब्द विमूढात्मा, तर विमूढात्माच्या बरोबर विरुद्ध अर्थ आहे विधेयात्मा. दुसऱ्या अध्यायामध्ये बघा म्हटलंय, जे स्थितप्रज्ञाची लक्षणं जी आहेत त्याच्यामध्ये म्हटलं ना, रागद्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसाद आत्मवश्यैर्विधेयात्मा. मग विधेयात्मा म्हणजेच काय, की ज्याने आपल्या इंद्रियावर, मनावर, बुद्धीवर ताबा मिळवला, असा तो विधेयात्मा. आणि इथं म्हटलंय विमूढात्मा, की ज्याचा आपल्या इंद्रिय मन बुद्धीवर ताबा नाही, असा तो विमूढात्मा. म्हणजे तो काय करतो, तो आपल्या इंद्रियांना, कर्मेंद्रिया जबरदस्तीने बांधून ठेवतो, त्यांचं संयमित करतो, त्यांच्यावर सक्ती करतो, पण मनातून मात्र इंद्रियांच्या विषयांचंच चिंतन करतो. अशा माणसाला भगवंत म्हणतात मिथ्याचारी, ढोंगी, दांभिक. बाह्यतः कर्म करायची नाही, पण मनातनं मात्र त्याच विषयांचं चिंतन करणं, याला ढोंग म्हणतात. ही काही ज्ञानपूर्ण अवस्था नाहीये की अशा प्रकारे तो शांत झाला, असं नाहीये. कारण मनामध्ये काय आहे, मनामध्ये त्याच विषयांचं चिंतन आहे. आता इथे सुद्धा अर्जुन काय करतो आहे, की भीष्माचार्य द्रोणाचार्यांच्या प्रेमामुळे काय म्हणतोय, की मी युद्ध करणार नाही, युद्धाचा निर्णय, मी युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. पण जरी त्याने हातात बाह्यात शस्त्र घेतलं नाही, तरी त्याची जी क्षत्रिय वृत्ती आहे ती नाश पावणार आहे का? ती नाश नाही पावणार आहे. प्रसंग संधी मिळताच तो शस्त्र उठवणार आहे ना, हातातून शस्त्र घेणारच आहे हातात. यात हे भगवंताला दाखवायचंय. तुला आता जरी वाटत असलं की मी युद्ध करत नाही, मग त्याच्यामुळे तू त्या युद्ध न करता
गेलास वनामध्ये जाऊन जरी तपश्चर्या करत बसलास तरी सुद्धा तुझी मूळ वृत्ती काय आहे? क्षत्रियाची आहे. आणि इथं काय म्हटलंय, मनामध्ये ते चालूच आहे ना सगळं चिंतन. चिंतन थांबवता आलेलं नाहीये, मग त्याचा वरच्या गोष्टींचा काय उपयोग आहे? की अशा प्रकारे त्याला भगवंत म्हणतात की हे योग्य नाही, तो दांभिक आहे. असे दांभिक आपण जगामध्ये खूप पाहतो की वरवर सगळा आ वाढायचा, म्हणजे काय करायचं, रुद्राक्षच्या माळा घालायच्या, टिळे लावायच्या, तोंडाने खूप गीतेच्या बद्दल बोलायचं ज्ञानी, आणि प्रत्यक्ष मात्र कृती आतून काय आहे? आतून संपूर्ण गोष्टी नको त्या गोष्टीने भरलेला मिथ्याचारी. हेच इथं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. फार आपल्या संतांनी या ढोंगी लोकांवर इतके अनंत कोरडे ओढलेले आहेत, पण तरी सुद्धा सामान्य माणसं शहाणी होत नाही, अशा लोकांच्या नादी लागतात. मग पेपरमध्ये पण बातम्या वाचतो की त्याला पकडला, त्याचा पर्दाफाश केला, हजारो लोक त्याच्याकडे कसे जात होते. का? कारण हे ढोंगी आहेत आणि त्यांच्या मागे समाज जातो. असे जे ज्ञानेश्वरांचाच एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, मांजरे केले एकादशी, येळभर होते उपवासी, यत्न करिता पारण्यासी, धावून गिवसी उंदरू. म्हणजे अहो, मांजराने जरी एकादशी केली तरी सुद्धा म्हणजे पारणं करताना, म्हणजे उपवास सोडताना तो काय खाणार? तो उंदीरच खाणार. ही म्हणजे अशा प्रकारे या माणसांचं बाह्यातकारी कृती करून उपयोग आतून बदल झाला पाहिजे, हे सांगायचं की अशा प्रकारे मनामध्ये विषयांचं चिंतन करणं हा ढोंगीपणा आहे. विषयांचं चिंतन हळूहळू हळू मनातून विषय कमी 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 व्हायला पाहिजे, मनाच्या वृत्ती आवरता आल्या पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता जेव्हा अगदी साधी गोष्ट, आपले उपवास असतात, आपण काय करतो? अरे बापरे, उद्या ना चतुर्थी आहे, उद्या अंगारिका आहे, म्हणजे आदल्या दिवशीच तयारी सुरू. विचार आहे मनात येतात का नाही? आपण रोजच्या स्वयंपाकाचा कुठे इतका विचार करतो? सहज चला बरी उघडायचा, भाजी काय, चला पोळी व्हायची, म्हणजे रोजच्या स्वयंपाकाचा विचार करत नाही, इतका उपवासाच्या दिवशी उपवास आपण विचार करतो. हे त्याचंच उदाहरण आहे. म्हणजे आपण अधिक काळ भोजनापेक्षा भोजनाच्या विचारातच रमतो. मनामध्ये उपवास केला बाह्यात, पण मग सकाळी खिचडी करूया, मग रात्री तांदूळ आमटी करावी का, हे जे मनात चालतं ना, त्याला म्हणते उपवास. म्हणजे उपवास तसं पाहिजे, ते होत नाही. अशी माणसाची वृत्ती आहे की भोगात मन रामलं तर बाह्यातकारी इंद्रियावरून उपयोग आहे का? तो उपयोग नाहीये. कर्मसन्यास तिथे झाला का? कर्माचा संन्यास नाहीच झाला. मग कर्मसन्यास कधी होईल? विषयांच्या सान्निध्यात राहून हळूहळू मन त्याच्यापासून आवरणं, हे महत्वाचं आहे. आणि असं मन आवरलं तर मनुष्य गुणातीत होतं. इंद्रिय निग्रहाने आवरली आणि मनातून विषयासक्ती वाढली तर काय होतं? दाबून ठेवलेल्या भावनांचा स्फोट होतो. हे होता कामा नये. अगदी लहान मुलांचं छोटस उदाहरण बघा. लहान मुलांना, बऱ्याच मुलांना टॉन्सिल्स असतात. मग सारखे आपण त्यांच्यावर काय करतो? आईस्क्रीम खायचं नाही, आईस्क्रीम खायचं नाही, असं त्यांना सारख्या त्यांच्या इच्छा मारतो. आणि जेव्हा टॉन्सिल्स काढले जातात, मग असं काही खायला की आता किती आईस्क्रीम खाऊन किती नको, का स्फोट होतो. आतापर्यंत मनातली इच्छा दाबून ठेवलेली, त्याचा स्फोट होतो. हेच प्रत्येक बाबतीत आहे. म्हणून गीता काय सांगते की आपल्या इच्छा कशा बाह्यात तरी दाबून टाकायच्या नाही, तर त्या चांगल्या पद्धतीने पुरवायच्या. म्हणजे कुठल्या? चांगलं खाणं, चांगलं म्हणजे चांगली वस्त्र परिधान करणं, चांगलं ऐकणं, चांगलं बोलणं, म्हणजे प्रत्येक क्रिया करायलाच पाहिजे, उत्तम खायलाच पाहिजे, पण त्याच्यात रमणं चुकीचं आहे. हे गीता प्रत्येक वेळेला, मग प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे, म्हणजे पुढे प्रत्येक वेळी याचा उच्चार आहे ना, समत्व योग उच्यते. म्हणजेच काय आहे की सगळं जे कराल ना ते त्यामध्ये रमू नका, करा आणि बाजूला ठेवा. ते प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, कारण शरीर आहे. त्यामुळे प्रत्येक इंद्रियाची काय आहे तर गोष्टी केल्याच पाहिजे, फक्त त्याच्यात मन सतत रमणं चुकलं. का रमणं चुकीचं आहे? कारण पुढे मग ती काय अवस्था होते? ध्यायतो विषयांतो सत्संगस्तेषु उपजायते. ही आसक्ती काय करते? शेवटी पुढं काय होते? क्रोधात भवती समोह, समूहात विभ्रम, अशी अवगती होते त्याच्यात रमण्यामुळे. ते होऊ नये म्हणून भगवंत म्हणतात की प्रत्येक गोष्ट योग्य मार्गाने, युक्ताहार विहारस्य पुढे सांगितलेलंच आहे.
की प्रत्येक गोष्टी आहार विहार सगळं आवश्यक आहे, पण ते संयमित पद्धतीने. म्हणजे आता भगवंत असं म्हणतात की हे जी उदाहरणं सगळी दिली आहेत ना, ती त्याच्यासाठी दिलेली आहेत की तुकाराम महाराजांचं सुद्धा हे रेडिओवर तुम्ही किती वेळा ऐकलं असेल, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, ऐसे कैसे झाले भोंदू, अंगी लावूनी या राख, डोळे झाकूनी करती पाप, दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती. ही सगळी ढोंगी अशी समाजात असतात आणि समाजाला नादी लावतात. म्हणून यांच्यापासून सावध राहा. आणि अशा लोकांना भगवंतांनी काय म्हटलंय? मिथ्याचारी, दांभिक.